तुम्हाला पण तुमची पर्सनॅलिटी चेंज करायची आहे, थोडीशी मॉडर्न पर्सनॅलिटी हवी आहे, पण सुरुवात कुठून करावी ते जर माहिती नसेल तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासाठी आहे. बऱ्याच मुलींनासुद्धा ह्या टिप्स कामात येतील आणि महिलांनासुद्धा. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी कॉटनची कुर्तीज किंवा कॉटनचे ड्रेस वेअर करा. यामध्ये तुमची पर्सनॅलिटी अगदी रिच आणि स्टँडर्ड दिसत असते, तुम्ही मॉडर्न दिसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉटनची कुर्ती ह्या तुमच्या प्लेन असाव्या आणि फक्त गळ्याजवळ त्याला असं छानसं वर्क असायला हवं. खूप जास्त प्रिंट असलेले ड्रेसेस तुम्हाला चेप दाखवतात. जितकं ड्रेसवर प्रिंट कमी, प्लेन ड्रेस आणि गळ्याजवळ छान एम्ब्रॉयडरी वगैरे वर्क असेल तितकं तुम्हाला जास्त मॉडर्न लुक मिळणार आहे. आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट की नेहमी रेग्युलरली लक्षात ठेवा की जेव्हा आपण कॉटनचे ड्रेसेस घालत असतो ना, याच्यावर ज्वेलरी ह्या अगदी लाईटली घालायच्या असतात. मोठे भले मोठे असे झुमके, हातात बांगड्या नसतात घालायच्या. जेव्हा तुम्ही कॉटनचे ड्रेसेस घालतायत आणि तुम्हाला मॉडर्न पर्सनॅलिटीकडे वळायचं आहे, अगदी छोटेसे कानातले आणि हातात अगदी छोटंसं ब्रेसलेट, ही तुमची पर्सनॅलिटी असायला हवी. यामध्ये तुम्ही खूप स्टँडर्ड आणि मॉडर्न दिसत असतात. तुमच्या ओठांना नेहमी लिप बाम किंवा लिप टिंट लावलेलं असावं. हे असे लिप टिंट असतात जे तुम्हाला झुडिओमध्ये मिळतात, जे मी सध्या आता लावलेलं आहे. असले लिप टिंट जर का तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावले तर तुमचे लिपस्टिकच्या ऐवजी तुम्ही जर लिप टिंट वापरलं तर तुमचा लुक हा प्रोफेशनल दिसत असतो. नेहमी लक्षात ठेवा, लिपस्टिक ही लग्नांमध्ये, पार्टीमध्ये लावायची असते. रेग्युलर डेली यूजमध्ये लिप टिंट लावायचं असते. आणखीन एक गोष्ट की मॉइश्चरायझर तुमच्या हातांना, मानेला लावायला विसरू नका. बऱ्याच जणी ह्या त्यांच्या चेहऱ्याला तर नेहमी काळजी करत आहे, पण हातांकडे खूप दुर्लक्ष करत आहे. तुमचे हातही गोरे दिसायला हवे, तर तुमची पर्सनॅलिटी उठून दिसते. तुमच्या हातांना नेहमी असं विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर लावायचं. विटॅमिन सी मॉइश्चरायझर तुमच्या हाताला, मानेला, पायाला गोरं बनवत असते. माझ्याकडे हे लस्टर मॅजिकचं विटॅमिन सी आहे, जे तुम्हाला ऑनलाईन सहजासहजी मिळून जाते अमेझॉनवर. जर हे तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकताय, मी तुम्हाला याची लिंक नक्की शेअर करेल. ओके, तर तुम्ही हाताला, पायाला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. जितकं तुम्ही मॉइश्चरायझर लावून तुमच्या स्किनला नरिश कराल तितके तुमचे हात पाय छान दिसतील आणि तुमची पर्सनॅलिटीसुद्धा खूप जास्त उठून दिसणार आहे. तुमच्या हातांना नेलपेंट लावायला विसरू नका, पण नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या नखांची जी नेलपेंट आहे ना, मी लाल ड्रेस घातला आहे म्हणून लाल नेलपेंट लावली असती ना तर ती चांगली नसती वाटली. नेहमी हातांची नेलपेंट जी आहे ती लाईट कलरमध्ये ग्लिटरवाली असावी. जी तुमचा ड्रेस ज्या कलरचा आहे त्या कलरची नसावी. तुमची नेलपेंट ही नेहमी ग्रे ग्लिटर किंवा गोल्डन ग्लिटरमध्ये असायला हवी. ती सर्वात जास्त सुंदर तुमच्या नखांना दिसत असते आणि तुमचे हात त्यामुळे खूप रिच आणि चांगला लुक देत असतात. अशा छोट्या छोट्या आणखीन टिप्स काही ज्या उरलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे की साडीवर पर्सनॅलिटी उठून दिसण्यासाठी काय करावं. त्यासाठी माझ्या ह्या पेजला ना फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो, शुक्रवारी दुपारी 2 वाजता मी इंग्लिशचं फ्री डेमो सेशन घेत आहे. हो, हे अगदी फ्री आहे, याचे कुठलेच चार्जेस नाही आहे. तुमच्या पण मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला पण शाळेत गेल्यावर जर इंग्लिश बोलायला अडचणी येत असतील तर माझं हे 1 तासाचं सेशन नक्की आणि नक्की अटेंड करा. ह्या सेशनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा इंग्लिशच्या सुरुवात कशी करायची बोलायला याबद्दल माहिती मिळेल आणि तुमच्या मुलांनाही इंग्लिश कसं बोलायला शिकवायचं आहे याबद्दलची माहिती मिळेल. तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचं फ्री डेमो सेशन नक्की अटेंड करा. थँक्यू.